तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये काय पाहिलात की मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे. त्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग विषयी प्रस्तावना बघितला, त्याचा अर्थ पाहिला आणि काही व्याख्या पाहिला. तरी थोडक्यात सांगतो, मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे व्यवसायाला भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी जे काही अकाउंटिंग मदत करत असते त्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग असं म्हणतो आपण. कारण मॅनेजमेंटला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय मॅनेजमेंट जे काही मॅनेजमेंट अकाउंटंटनं माहिती पुरवलेली असते त्याच्या आधारे निर्णय घेत असते. तर आपण या लेक्चर मध्ये नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग बघणार आहोत. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे. तर बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंगचं स्वरूप, इट गिव्स मोर एम्फासिस ऑन डिसिजन मेकिंग फॉर फ्युचर. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करत असते, भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी किंवा भविष्यकालीन निर्णय घेण्यावर भर देत असते. हे लक्षात, आपण पीबीएम मध्ये शिकलेला आहात मॅनेजमेंट विषयी माहिती. मग मॅनेजमेंटचे काय 3 स्तर असतात, टॉप मॅनेजमेंट, मिडल मॅनेजमेंट आणि लोअर मॅनेजमेंट किंवा बॉटम मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो. उच्च स्तर, मध्यम स्तर आणि निम्न स्तर. मग जे काही मॅनेजमेंट असते किंवा टॉप मॅनेजमेंटला काय करावं लागते, जे काही निम्न मॅनेजमेंट किंवा निम्न स्तरावर जे काही वर्कर काम करत आहेत ते कार्य व्यवस्थित करत आहेत का, किंवा किती उत्पादन त्यांनी केले, किंवा एचआरचं कार्य, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. आणि भविष्यामध्ये आपला व्यवसाय किंवा आपलं व्यवस्थापनाच्या आधारे कशा पद्धतीने कार्यक्षम पद्धतीने उत्पादन करता येईल, प्रति उत्पादन खर्च कमीत कमी करता येईल आणि जास्तीत जास्त नफा प्राप्ती करता येईल, याविषयी काय करत असते, मॅनेजमेंट निर्णय घेत असते. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटचं पहिलं स्वरूप म्हणून सांगता येईल, मॅनेजमेंट अकाउंटिंग हा भविष्यकालीन निर्णय घेण्यावर मोठ्या प्रमाणावर भर देत असते. दुसरं, मॉडिफाईड डाटा आर यूज फॉर डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करत असते, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत मॅनेजमेंट अकाउंटंट फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग यांच्यामध्ये तिनं अकाउंटिंग इन्फॉर्मेशन गोळा करत असते आणि ती गोळा केलेली माहिती मॅनेजमेंटला त्यांच्या आवश्यकतेनुसार व्यवस्थितरित्या माहितीला मॉडिफाय करत असते. मॉडिफाय म्हणजे काय, फायनान्शियल अकाउंटिंगची आकडेवारी घेतले, मागच्या वर्षी विशिष्ट विक्री झालेली आहे, त्या विक्रीच्या तुलनेत या वर्षी वाढ झाली पाहिजे. तर मॅनेजमेंट अकाउंटंट काय करत असते, फायनान्शियल अकाउंटिंग मधून आकडेवारी गोळा केली. त्यासोबतच कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग मधून काय करत असतो, प्रति उत्पादन खर्च किती होता, जास्त होता का, जास्त होता तर त्याची कारण काय आहेत, किंवा एकूण खर्च किती आहे, किंवा बजेटेड खर्च विशिष्ट होता आणि ऍक्च्युअल खर्च त्यापेक्षा जास्त आहे, याचे कारण काय आहे, हे माहिती गोळा करत असतो. त्याची व्यवस्थितरित्या काय करत असतो, रेकॉर्डिंग, मग अनालिसिस, मग इंटरप्रिटेशन करत असतो आणि मॅनेजमेंट समोर त्यांच्या आवश्यकतेनुसार निर्णय घेण्यासाठी मांडत असतो. म्हणजेच मॉडिफाईड डाटा आर युज्ड फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे यामध्ये सांगता येईल की मॅनेजमेंट अकाउंटंट काय करत असतो, तर आकडेवारी मध्ये मॉडिफाय करत असतो. मॉडिफाय म्हणजे आपण म्हणू शकतो एज वाईज विक्री किती झाली, सेक्स वाईज विक्री किती झाली, किंवा रिजन वाईज विक्री किती झाली, हे आपल्याला समजण्यासाठी किंवा मॅनेजमेंटला बघायचं आहे. किंवा मागच्या एका वर्षामध्ये किती कोणत्या वयोगटानं वस्तूची खरेदी केली,
किंवा किती सेक्स वाईज वस्तूचं उत्पादनाचं जे काही वस्तू आपण उत्पादित केलेले आहे ते खरेदी केलेलं आहे. म्हणजे जास्त पुरुषांनी खरेदी केली का स्त्रियांनी खरेदी केली, किंवा रिजन वाईज विभागावाईज म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त विक्री झाली का गुजरातमध्ये जास्त विक्री झाली का उत्तर प्रदेशमध्ये विक्री झाली, किंवा महाराष्ट्राचा विचार करा विदर्भात जास्त विक्री झाली का पश्चिम महाराष्ट्रात जास्त विक्री झाली का कोकणात विक्री जास्त झाली. हे विभागावाईज मॅनेजमेंटला आकडेवारी समजण्यासाठी. कशासाठी मॅनेजमेंट आकडेवारी ही मागवत असते, तर निर्णय घेण्यासाठी भविष्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा प्राप्त व्हावा आणि त्याबरोबरच काय जास्तीत जास्त विक्री व्हावी याविषयी माहिती मॅनेजमेंट मागवत असते. आणि ती मॅनेजमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असते, तर मॅनेजमेंट अकाउंटंट करत असते. म्हणजे मॉडिफाईड डाटा मध्ये बदल करून मांडणी केली जाते. पुढलं प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंटला व्यवसायाबाबतीत निर्णय घ्यायचा असेल, निर्णय म्हणजे कोणता असेल, उत्पादन किती करायचे, उत्पादन करायचे तर खर्च किती करायचे, खर्च करायचे तर भांडवल किती लागणार आहे, या सर्वांचा विचार मॅनेजमेंट करत असते. व्यवस्थापनाअंतर्गत व्यवस्थापक करत असते. आणि व्यवस्थापक कशाच्या आधारावर निर्णय घेत असते, जे काही मॅनेजमेंट अकाउंटंट, मॅनेजमेंट वेगळं आणि मॅनेजमेंट अकाउंटंट वेगळं. मॅनेजमेंट अकाउंटंट मॅनेजमेंटला त्यांच्या आवश्यकतेनुसार माहिती गोळा करण्याचं काम करत असतो. म्हणजेच प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंटला निर्णय एखाद्या विशिष्ट बाबीविषयी निर्णय घ्यायचा असेल तर जे काही आवश्यक माहिती असते तर मॅनेजमेंट अकाउंटंट ती प्रोव्हाइड करत असतो. पुढला आहे कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन ऑफ ऍक्टिव्हिटीज अँड इन्फॉर्मेशन. काय म्हणले, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे काय केले जाते, तर कोऑर्डिनेशन समन्वय साधलं जाते आणि कम्युनिकेशन जे काही व्यवसायाच्या ऍक्टिव्हिटीज असतात किंवा व्यवसाय म्हणला की व्यवसायामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. मग परचेज डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट, हे लक्षात, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट, असे बरेच वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट, असेही असतात डिपार्टमेंट. मग ह्या डिपार्टमेंट मध्ये समन्वय, कोऑर्डिनेटिंग झालं पाहिजे आणि त्यासोबतच त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होत असलं पाहिजे. मग कोऑर्डिनेटिंग त्यासोबतच कम्युनिकेशन जे काही व्यवसायाचं असते वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये, ते करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे करता येऊ शकते. कारण मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंट विषयी माहिती मिळणार आहे. मग त्या डिपार्टमेंटची जर परफॉर्मन्स जर चांगला असेल तर मॅनेजमेंटला योग्य निर्णय घेता येतील. जर त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांच्या समन्वय नसेल, म्हणजे कोऑर्डिनेटिंग नसेल, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट आणि प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याला वाटेल तसं कार्य करत असेल तर असं जाणार नाही ना. म्हणून कोऑर्डिनेटिंग आणि त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. आणि हे कशामुळे होऊ शकते, तर मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे होऊ शकते. त्यानंतर युजफुल फॉर मॅनेजमेंट. पुढला पॉइंट, मॅनेजमेंटला मी व्याख्यामध्ये सांगितले. काय म्हणले, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज कन्सर्न विथ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन दॅट इज युजफुल फॉर मॅनेजमेंट. आपण व्याख्यामध्ये बघितले तेच. कुणाला युजफुल ठरणार आहे, मॅनेजमेंटला. कशासाठी, तर निर्णय घेण्यासाठी. मॅनेजमेंट वेगवेगळ्या स्तरावर मॅनेजमेंटला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि ती निर्णय जर कार्यक्षम असतील तरच व्यवसाय व्यवस्थितरित्या भविष्यात चालू शकणार आहे, नसता नाही. त्यासाठी जे काही मॅनेजमेंट अकाउंटंटनं मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या माध्यमातून माहिती दिलेली असते ती मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरत असते. पुढला, प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन.
मॅनेजमेंट अकाउंटंट मॅनेजमेंटला जी काही इन्फॉर्मेशन देत आहे ती रिलेव्हंट असली पाहिजे. आणि ती रिलेव्हंट इन्फॉर्मेशन कशामुळे असते तर मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे असते. कारण मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी रिलेव्हंट योग्यता असलेली किंवा योग्य किंवा त्याला काय म्हणते आपण रिलेव्हंट योग्यतापूर्ण असलेली माहितीची गरज असते. कारण त्या माहितीशिवाय मॅनेजमेंट निर्णय घेऊ शकत नाही. कारण आपण पिक्चर मध्ये बघत असतो जे काही बिझनेस असतात त्या बिझनेस मध्ये काय देण्यात आलेलं आहे की बिझनेसची ग्रोथ कशा पद्धतीने होत असते. आणि बिझनेसची जर ग्रोथ करायची असेल तर ती कशावर डिपेंड असते तर मॅनेजमेंट डिसिजनवर असते. मॅनेजमेंट जर डिसिजन मनाला वाटेल तसे जर घेत असेल तर तो बिझनेस ऑटोमॅटिकली डाऊन होत असतो. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे योग्य ती माहिती प्राप्त करत असतो आणि त्या माहितीच्या आधारेच योग्य ते निर्णय घेत असतो. प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. प्रिपरेशन मॅनेजमेंट अकाउंटंट काय करत असतो वेगवेगळ्या टूल्सचा उपयोग करून पास्ट मधील आकडेवारी म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग मधली कॉस्ट अकाउंटिंग मधली ती माहिती गोळा करत असतो. आणि त्या माहिती व्यवस्थितरित्या प्रिपेअर करू. म्हणजे प्रिपेअर म्हणजे काय फंड फ्लो स्टेटमेंट असतील किंवा मग कॉमन स्टेटमेंट असेल कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट असेल त्यासोबतच बजेट अँड बजेटरी कंट्रोल असेल हे लक्षात कॅश फ्लो स्टेटमेंट असेल. या स्टेटमेंटच्या माध्यमातून ती आकडेवारी व्यवस्थितरित्या प्रिपेअर करत असतो आणि प्रिपेअर केलेली आकडेवारी मॅनेजमेंट समोर प्रेझेंटेशन करत असतो. हे लक्षात. तर ते झालं. पुढलं फॉरकास्टिंग अँड प्लॅनिंग. भविष्यकालीन अंदाज आणि नियोजन. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे उत्पादन वाढवायचे विक्री वाढवायचे प्रति उत्पादन खर्च कमी करायचे एकूण खर्च कमी करायचे हे लक्षात. हे मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला करणं शक्य होते. म्हणजे भविष्यकालीन अंदाज तसंच नियोजन जर करायचं असेल तर मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला शक्य होते. पुढलं नो सेट फॉर्मॅट. नो सेट फॉर्मॅट म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग अंतर्गत जसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट दिलेला आहे किंवा स्पेसिफिक फॉर्मॅट दिलेला आहे. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जे काही स्टेटमेंट तयार केले जातात ते व्यवस्थितरित्या ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये तयार केले जातात. तिथं फॉर्मॅट फिक्स आहे किंवा प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट आहे. पण इथं फॉर्मॅट नो सेट फॉर्मॅट म्हणजे इथं प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅट नाही. मॅनेजमेंट आपल्या आवश्यकतेनुसार आकडेवारीचं काय करत असतो व्यवस्थितरित्या वेगवेगळ्या टूल्सच्या माध्यमातून मांडत असतो. म्हणजे इथं फिक्स नाही की तुम्ही त्या जिथं जसं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कॉस्ट अकाउंटिंग मध्ये विशिष्ट ह्याच्यामध्ये फॉर्मॅट मध्ये आपल्याला आकडेवारी सादर करावी लागते किंवा माहिती सादर करावी लागते. पण इथं तसं नाही. इथं आपल्या आवश्यकतेनुसार आपण काय करू शकतो माहिती कमी जास्त प्रमाणामध्ये तयार करू शकतो. कारण हे मॅनेजमेंटला निर्णय घेण्यासाठी असते इंटरनल असते. बिझनेसवरती नियंत्रण किंवा बिझनेसचे जे काही भविष्यकालीन निर्णय आहेत ते कार्यक्षम पद्धतीने घेण्यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग मदत करत असते. लक्षात. ऍप्लिकेशन इज ऑप्शनल म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग हे ऑप्शनल आहे कंपल्सरी नाही. जसं व्यवसायाचा जर विचार केला तर ऑडिट कंपल्सरी असते. लक्षात. अकाउंटिंग फायनान्शियल अकाउंटिंग करणं कंपल्सरी असते. लक्षात. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग करणं हे ऑप्शनल आहे. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग त्या व्यवसायावर डिपेंड असते. जर व्यवसायाची व्याप्ती जर जास्त असेल व्यवसायाचं स्वरूप जर जास्त असेल ब्रॉडली असेल त्या ठिकाणी मग काय करू शकतो
जे काही व्यवस्थापन असेल ते एक अकाउंटंट नेमत असतो, मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून. आणि ते व्यवसायामध्ये जे काही वेगवेगळे फायनान्शियल कॉस्ट अकाउंटिंग विषयी माहिती गोळा करत असतो आणि ते मॅनेजमेंटला सादर करत असतो. म्हणजे या ठिकाणी काय सांगता येईल की मॅनेजमेंट अकाउंटिंग करणं हे ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. जसे की आपण ऑडिट, व्यवसायाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायातील जे काही वित्तीय विवरणे असतात किंवा फायनान्शियल स्टेटमेंट असतात ते तपासले जातात, जे काही चार्टर्ड अकाउंटंट कडून किंवा जे काही पात्रताधारक व्यक्तीकडून. पण मॅनेजमेंट अकाउंटिंग ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. पुढे इन्क्रीज अँड इम्प्रूव्ह द इफिशियन्सी. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे व्यवसायाची कार्यक्षमता वाढू शकते. का वाढू शकते? कारण मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला वेगवेगळ्या माध्यमातून आकडेवारी मिळणार आहे. म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे कंपॅरेटिव्ह फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले जातात. मग कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट मध्ये 2 वर्षाची तुलना केली जाते. 2014-15 वर्ष घेऊ. 2014-15 मध्ये विक्री असेल किंवा वर्किंग कॅपिटल असेल, ऍसेट असेल, लायबिलिटी विशिष्ट होती. आणि 2015 मध्ये ऍसेट वाढलेली आहे, वर्किंग कॅपिटल वाढलेलं आहे, लायबिलिटी कमी झालेली आहे. लक्षात. म्हणजे हे कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट तयार केले जाते मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे आणि ते मॅनेजमेंटला काय भविष्यात साठी निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरत असते. म्हणून काय मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे इन्क्रीज अँड इम्प्रूव्ह द इफिशियन्सी, जी काही कार्यक्षमता असते व्यवस्थापनाची, निर्णय घेण्याची किंवा कार्य करण्याची, त्यामध्ये वाढ ही होऊ शकते आणि त्याबरोबरच त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे आपली इफिशियन्सी चांगल्या पद्धतीने वाढू शकते. पुढे टू सिलेक्ट अल्टरनेटिव्ह डिसिजन. मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे अल्टरनेटिव्ह डिसिजन घेता येतात. अल्टरनेटिव्ह डिसिजन म्हणजे उदाहरणामध्ये सेल्स, हे 2018 ली. 2018 मध्ये सेल्स 1 लाख रुपयाची झाली, लक्षात. पण अपेक्षेनुसार ती कमी आहे, म्हणजे अपेक्षेप्रमाणे. मग 2019 मध्ये तर 2018 मध्ये 1 लाखाची विक्री झाली. मॅनेजमेंटने ठरवलं 2 लाखाची विक्री व्हायला पाहिजे, पण 1 लाखाचीच झाली. त्याद्वारे मॅनेजमेंट काय करते, अल्टरनेटिव्ह डिसिजन घेत असते. कसा? बाबा विक्रीच वाढलेली नाही, विक्री अपेक्षेपेक्षा कमी झाली, मग आपण जे काही परचेस ऑफ रॉ मटेरियल आहे ह्या वर्षी कमी करू. म्हणजे विक्री वरून आपण काय खरेदीचा निर्णय घेतला. कारण व्यवसायाला जर उत्पादन करायचं असेल तर कच्चा माल खरेदी करावा लागतो आणि कच्च्या मालावरती प्रक्रिया करून वस्तू तयार केली जाते. मग विक्री जर होत नसेल तर मग परत खरेदी कशाला करायची रॉ मटेरियलची, परत उत्पादन कशाला वाढवायचे. म्हणून मॅनेजमेंट अकाउंटिंग मुळे मॅनेजमेंटला काय कळते तर अल्टरनेटिव्ह डिसिजन कशा स्वरूपामध्ये घ्यायचं हे लक्षात येते. लक्षात. तर हे झालं नेचर ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. राहिलेला आपण पुढल्या लेक्चर मध्ये घेऊ. ओके, थँक्यू.